डॉक्टर ऑर्थो आयुर्वेदिक ऑयल और कैप्सूल, अब दर्द भी घुटने टेकेगा। सोमवारी ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार। विक्रोळी पूर्व इथल्या 90 फीट रोडवर होणार पहिली सभा। उद्धव ठाकरेंची वैचारिक भेसळ झाली। आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यावरही शेलारांची टीका। मनपा निवडणुकांच्या रणधुमाळी दरम्यान उद्धव ठाकरेंची मोठी कारवाई। पक्षविरोधी कारवायांप्रकरणी 29 पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी। अनिल परबांचे विश्वासू शेखर वायंगणकर यांचाही समावेश। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती चंद्रपूरच्या दौऱ्यावर। पालिका निवडणुकांचा प्रचार ठिकठिकाणी भव्य रोड शोचा सुद्धा आयोजन। मनसे नेते अमित ठाकरे आज सोलापूरच्या दौऱ्यावर। बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबियांचं करणार सांत्वन। बाळासाहेब सरवदेंची राजकीय वादातून झाली होती हत्या। मी सरकारमध्ये असल्यानं मला बोलता येत नाही, सर्वांसोबत आय लव्ह यू करावं लागतं। गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात। चव्हाण धुळे जळगावचाही करणार दौरा। नारायण राणे सिंधुदुर्गात पोहोचले। बांदा ते कणकवली प्रचार रॅलीचं आयोजन। राणे समर्थकांचं शक्ती प्रदर्शन करत मोठी बॅनरबाजी। नांदेडमध्ये तिकीट नाकारल्यानं काँग्रेस महिला पदाधिकारी भाविक। काँग्रेस माझ्यावर अन्याय करत म्हणत करुणा जमदाड्यांना अश्रुनावर। पैसे वाटप प्रकरणातील दोषींवर कारवाई होईल। भाजपचे नेते परिणय फुकेंचं आश्वासन। नाशकात भाजप पैसे वाटप असल्याचा वडेट्टीवारांनी केला होता दावा। भिवंडीमध्ये निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये भाजप काँग्रेसमध्ये राडा। दोघांकडून लाठ्या काठ्या दगडांचा मारा। हाणामारीमध्ये दोघ जण जखमी। अहिल्यानगरमध्ये भाजप बंडखोर नितीन शेलार यांना शिवसेनेकडून उमेदवारी। आयारामांमुळे निष्ठावंतांना तिकीट नाकारल्याचा शेलारांचा आरोप। अहिल्यानगरमध्ये विरोधी उमेदवाराच्या कार्यालयाबाहेर जादूटोण्याचा प्रकार। शिवसेनेच्या उमेदवारानं भाजप उमेदवाराच्या कार्यालयाबाहेर केला जादूटोणा। अश्विनी जाधव असं शिवसेनेच्या उमेदवाराचं नाव। प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद। नागपुरातील भाजप वॉर्ड अध्यक्ष सचिन शाहू हत्या प्रकरण। 9 जणांविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाई। मुलाच्या वाढदिवसाचा केक कापताना झाली होती हत्या। येवल्यामध्ये बदलत्या वातावरणात आणि थंडीचा द्राक्षाच्या बागांना फटका। द्राक्ष उत्पादक शेतकरी संकटात। तापमान रात्री 8 ते 10 अंश सेल्सिअस असल्यानं द्राक्ष बागांचं नुकसान। व्हेनेझुएलावर आता अमेरिकेचा ताबा। डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानं जग चक्रावलं। नमस्कार, मी सिद्धेश ताकवले। दुपारचा 1 वाजतोय आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला